गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं सकाळ सकाळी मस्त अशी पालकाच्या गरगट्ट्याची तयारी चालू झालेली आहे. तर इथं मस्त अशी पालकाची भाजी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतली होती आणि कुकरमध्ये टाकलीये. त्याचबरोबर पोहे खाण्याचे 2 चमचे मटकीची डाळ सुद्धा नीट करून घातलीये. मुठभर कच्चे शेंगदाणे टाकलेत आणि भाजी शिजवत असतानाच त्याच्यामध्ये भाजीला लागल इतपत म्हणजे 1 चमचा मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि ही भाजी कुकरमध्ये छान अशी शिजण्यासाठी ठेवलेली आहे. आणि मस्त अशा या भाजीच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि भाजीच्या शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत इथं जर तुम्ही किचन ओट्यावरती पाहिलं तर माझी कणिक सुद्धा मळून झालेली आहे आणि किचनवरची जी काही छोटी मोठी आवरावर असते ना तीच माझी इथं चालू आहे. जोपर्यंत किचन ओटा बऱ्यापैकी क्लीन होत नाही तोपर्यंत मला काही स्वयंपाक करायला सुचतच नाही. नेहमी तर माझा हा अर्धा किचन ओटा क्लीनच केलेला असतो, जेणेकरून केलेल्या भाज्या निम्मा अर्धा स्वयंपाक तिकडल्या बाजूला स्वच्छ बाजूवरती उचलून ठेवता येतो. मग काय तेल सुद्धा संपलं होतं म्हणून मग तेलाच्या भांड्यामध्ये तेल भरून घेतलं आणि राहिलेलं 1 थेंब सुद्धा तेल वाया जायला नको म्हणून हा पुडा तिथं नितळण्यासाठी ठेवला होता. त्यातलं सुद्धा चपाती लावण्याच्या भांड्यामध्ये तेल काढून ठेवलं. हे सगळं होईपर्यंत तिकडं भाजीच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या होत्या आणि भाजीसाठी लागणारं वाटण तयार करत होते. लाल बुंद पिकलेलं 1 टमाटर, छोटं मीडियम साईजचा 1 कांदा कट करून घेतलाय, 7 ते 8 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. मस्त अशी याची बघा इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे. खरं तर पालकाची अशा पद्धतीची गरगट्याची भाजी मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते, कारण मी याच्या अगोदर पालकाच्या भाजीला कधी सुद्धा कांदा टमाटर घातलेलं नव्हतं. परंतु माझी गोड अशी मैत्रीण पल्लवीज डेली व्लॉग हे तिचं चॅनल आहे, तिच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता. काही दिवसापूर्वी तिनं चुलीवरती ही पालकाची अशा पद्धतीची गरगट्याची भाजी बनवली होती आणि तिनं सांगितलं सुद्धा होतं की खूप छान होते, तू एकदा ट्राय कर. म्हणून ही भाजी आज मी ट्राय करतेय. तर इथं बघा तशाच पद्धतीने आज मी भाजी बनवतेय. तर इथं पातेल्यामध्ये पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं, मोहरी आणि आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं आणि तुम्हाला मी दाखवलं होतं की वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर या भाजी शिजून राहिलेलं जे पाणी होतं ते सगळं ओतून घेतलं आणि कुकरच्या बुडाची राहिलेली सगळी भाजी पळीच्या साह्याने मॅश करून घेतली. भाजी मॅश झाल्यानंतर छान अशी ती सगळी पातेल्यामध्ये टाकून घेतली आणि बघा भाजी शिजत घालत असतानाच याच्यामध्ये आपण मीठ सुद्धा टाकलं होतं, परंतु आता याच्यामध्ये आपण ही पेस्ट थोडीशी टाकलेली आहे त्यामुळं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी ह्या भाजीला उकळी काढून घेतली आणि एकदम छान दाटसर टेस्टी अशी ही भाजी झाली होती. मस्त असा सकाळपासूनचा व्लॉग तर तुम्ही पाहिला असेल. आता वाजले तर 10:05. माझी किचन मधली सगळी कामं आवरून झालेत. गरगट्टा बनवला, घेवड्याची शेंग बनवली जी तुम्हाला दाखवली नाही, मी अगोदर रेसिपी खूपदा शेअर केली. म्हटलं आता काही नाही, फक्त ही बेसिंग मधली भांडी आणि देवपूजेचे कपडे वगैरे क्लीन करून घेऊया. आणि किचन ओटा क्लीन केल्यानंतर दूध गरम करायला ठेवलं. अशा पद्धतीनं दूध किचन ओट्यावरती ओतू गेलेला आहे आणि माझ्या मनाला इतकं वाईट वाटलंय ना की आता मला किचन ओटा परत एकदा डबल क्लीन करावा लागणार म्हणून. आणि त्यात दुसरं काम म्हणजे काल रात्री भांडी लावली नाहीत, त्यामुळे भांडी सुद्धा लावायची पडलेले आहेत. इतकं म्हणजे किचन ओट्यावरती दूध चहा ओतू गेल्यानंतर इतकं मनाला वाईट वाटतं. आणि कसं काय गेलं ते पण सांगते. इथं दूध गरम करायला ठेवलं होतं, इथंच खुर्चीवरती बसले होते बरं का, जो की तुम्ही काल मिनी ब्लॉग टाकला होता छोटा मी सिंगोनियमचं प्लांटला आंघोळ घालताना, त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं. आणि त्याचं एडिटिंग करून म्हटलं आता दुधाकडे पण लक्ष राहील आणि ते पण काम होईल म्हणून मग मी ते करत बसले. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये इथं दूध ओतू जाऊन काम वाढलेलं आहे. चला पुसून घेते, हे सगळं आवरून घेते आणि नंतर भेटतेच तुम्हाला. किचन मधलं छान असं किचन ओटा परत एकदा पुसून घेतला. आता दूध ओतू गेलं, परंतु डबल काम वाढल्यानंतर खूप वाईट वाटतं. त्यानंतर स्वच्छतेची बारी आली ते हॉलच्या. चला म्हटलं आता हॉलची क्लिनिंग करून घेऊयात. आता तुम्ही मागचे काही व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती होतं की दिदोला खूप सर्दी खोकला आणि ताप होता, त्याच्यासाठी स्टीम घेण्यासाठी स्टीमर काढला होता. तो सुद्धा रात्री तिनं स्टीम घेतल्यानंतर इथंच ठेवला होता. मग अशी सकाळची सगळी कामं वाढतात. त्यानंतर रोजचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मच्छर मारण्याची बॅट
आठवणीनं चार्जिंगला लावावीच लागते. आणि तुमच्या घरात असे मेंबर आहेत का हे कमेंट करून मला आज नक्की सांगायचंय बरं का. आमच्या घरातला हा छोटा मेंबर आहे ना, पुढे जाऊन बघायला मिळेलच तुम्हाला. हा सोप्पा मी अगदी आता बघा इतका मन लावून सगळा क्लीन करून घेतला आणि नेहमीच आहे बरं का. तिला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. म्हणजे बघा युनिफॉर्म घालायचा असेल तर इस्त्री करून घालणार, एखादा टॉप गुरुवारचा घालायचा असेल तर ती इस्त्री करून घालणार. परंतु इस्त्रीसाठी काढलेला पसारा मात्र 10 वेळा काढला तर ती एकदाच आवरणार. बाकीच्या वेळेस मात्र ते काम मलाच करावं लागतं. परंतु असं असतं, गोष्टी तिला सगळ्या परफेक्ट लागतात, मात्र थोडा थोडा पसारा ती घरात करत असते. दिदोचं मात्र तसं नाही. दिदो म्हणजे माझ्या मोठ्या लेकीचं तसं नाही. अगदी साधं सिंपल राहणं. कपडे चुरगळलेले असतील तर तिला घालायला त्याची कुठल्याही प्रकारची लाज वगैरे वाटत नाही. परंतु हिचं तसं नाहीये. अगदी सगळं परफेक्ट लागतं आणि खरंच परफेक्ट राहिलंच पाहिजे. कारण असं म्हणतात माणसाचं फर्स्ट इम्प्रेशन हीच लास्ट इम्प्रेशन आणि बेस्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे आता सोपा तरी तर मी खूप मन लावून आवरते, पण पुढे जाऊन तुम्हाला बघायलाच मिळेल परत सोप्याची या अवस्था. चला, मस्त असं तुमच्याही घरात असे मेंबर असतील तर मला कमेंट करून सांगायचं. एका आईची 2 लेकरं असतात, पण त्याच्यामध्ये खूपच डिफरंट असतो बघा. हातासारखं बघा या ड्रॉवरचे जे आपण बाहेर ओढण्यासाठी हँडल्स असतात ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस धूळ बसलेली असते आणि आपलं लक्ष नसतं आणि कोण अचानक आलं तर आपलं खूप इम्प्रेशन खराब होतं. बऱ्याच वेळेस हा सोपा नवीन करून घेतला ना, त्यावेळेस माझं लक्ष नाही जायचं, पण हळूहळू माझं याच्याकडे लक्ष जायला लागलं आणि बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा खूप धूळ बसलेली असायची. त्यामुळं आठवड्यातून 2दा का होईना आठवणीनं हे जे हँडल आहेत ना ते मी पुसून घेत असते. आणि बऱ्याच वेळेस बघा ह्या छोट्या उशा वगैरे आहेत त्याच्यावरती सुद्धा झाडून काढत वगैरे असताना ना धूळ, किंवा आमच्या घरात आता 3 लेडीज आहेत म्हटल्यानंतर ना केस सुद्धा चिटकलेले असतात, त्यामुळे ते सुद्धा असतात. त्यामुळे मी आठवणीनं हे सगळं सुद्धा क्लीन करून घेत असते. आणि त्या कॉर्नरवरती सुद्धा बऱ्याच वेळेस बरीच धूळ बसलेली असते आणि लक्ष जात नाही. परंतु थोडंसं लांबपासून बघितलं की ती धूळ सुद्धा आपल्या निदर्शनाला येते. हा चला आता दाखवते बघा, तुम्हीच बघा निरीक्षण करून ह्या छोट्या मेंबरचा केलेला हा पसारा. आता इथून बघा या ड्रावर मधून इस्त्री काढली आणि इथं लड्डूला बघून तिचं हसायचं चालू आहे. कारण इथं लड्डूला चपाती चारण्याचे माझे अथक प्रयत्न चालू होते. कारण 2 दिवसापूर्वी लड्डू कुठून तरी पडलाय आणि एका पायाला लागले, त्यामुळे तो खात नव्हता. आणि आता ती बघा जी इस्त्री करायला काढलेली गोदडी इस्त्री गडबड आहे म्हणून तशीच ठेवून जाणार आणि मला परत एकदा तिथला पसारा आवरावाच लागणार आहे. त्यानंतर बेडरूम मध्ये आले. चला म्हटलं दिवाळीपासून आपण काही इथलं ड्रेसिंग टेबलच्या खालचं काहीच क्लीन केलेलं नाही, तर आज आहे थोडासा वेळ तर क्लीन करूयात. तर आता हा क्लिनिंगचा व्हिडिओ नाही स्टँड लावल्यापासून 16 मिनिटाचा झाला होता, परंतु स्पीड वाढवून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा स्पीड वाढवून व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करत असताना मला असं वाटत होतं की बायकांना देवानी ही एक गोष्ट द्यायला पाहिजे होतं. जसं ह्या मोबाईलमध्ये एडिटिंग करताना स्पीड वाढवता येते ना, तसं ही क्लिनिंगची कामं करत असताना बायकांना तितक्याच स्पीडनं करता आली असती तर किती छान झालं असतं ना. चला, गमतीचा भाग आहे तो. तुमच्याशी गप्पा मारत मारत या मोठ्या लेकीला ना इस्त्रीच्या कपड्यांची वगैरे जरी आवड नसली ना तरी हेअर ऍक्सेसरीजची मात्र तिला खूप आवड आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्रंचेस, क्लिप्स असे लावायला तिला खूप आवडतात आणि तिचाच हा सगळा पसारा आहे. माझे काही याच्यामध्ये क्लचर्स वगैरे असतील, मग तेच सगळे मी काय केलं की छोटे मोठे असे सगळे वेगवेगळे म्हणजे अरेंज केले, म्हणजे वेळेवरती सकाळच्या धावपळीत सापडतात. म्हणजे बघा गडबडीत कितीतरी वेळा आपण मिक्स करत असतो. त्यात आमच्या घरात आम्ही 3 लेडीज म्हटल्यानंतर तिघींच्या हात इथं लागतात म्हणल्यानंतर बघा किती गोंधळ होत असेल या ड्रेसिंग टेबलवरती. आहोंचं इतकं काय नसतं, तेल झालं, पावडर कधी लावली झालं, एवढंच त्यांचं मेकअप असतं, भांग पाडला विषय संपला. पण आमचं तसं नाही. आमच्या हेअरस्टाईल असतात, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या हेअर ऍक्सेसरीज असतात, टिकलीज असतात, छोट्या छोट्या काळे पिन, म्हणजे असंख्य ऍक्सेसरीज असतात. मात्र मोठ्या लेकीचा त्या बाबतीतला जरी राडा नसला तरी या बाबतीतला मात्र राडा असतो आणि तो मला आवरावाच लागतो. म्हटलं चला आता हातासारखं ड्रेसिंग टेबल सुद्धा आवरून घेऊया, म्हणजे इथलं सुद्धा थोडंसं येता जाता आपल्याला बघायला स्वच्छ वाटेल आणि गोष्टी सुद्धा वेळेवरती सापडतील. म्हणून या सगळ्या गोष्टींचं जे वेगवेगळे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सगळी आवरावर करून घेतली. आणि बऱ्याचपैकी यातल्या ज्या गोष्टी आहेत ना मेकअपसाठी मी वापरते, किंवा स्क्रब, फेस वॉश किंवा क्लिन्झिंग मिल्क, हे तुम्हाला मी प्रोडक्ट टॅग करून देते की जे मी जवळजवळ 4-5 वर्ष झालं कंटिन्यू वापरते आणि त्यांचे रिझल्ट खूप छान आहेत. तर इथं तुम्हाला छोटीशी बॅग दिसत असेल कोपऱ्यामध्ये व्हिडिओच्या तिथं, ते प्रोडक्ट टॅग करून देते. तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता.
आणि तर तुमची गप्पा मारत मारत बघा माझी सगळी गोष्टींची क्लिनिंग सुद्धा करून झालेली आहे. आणि हा छोटासा पाऊच आहे ना, त्याच्यामध्येच हे मेकअपसाठी लागणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझ्याकडे काही असे मेकअपचे जास्तीचे प्रोडक्ट नाही आहेत, पण जेवढे काही आहेत तेवढे मी वापरलेले ते टॅग करते, नक्की घेऊ शकता. आणि इथं बघा आता युनिफॉर्म इस्त्री करून घालून झालेला आहे आणि 11ला कोचिंग आहे. पावणे 11 पर्यंत हे सगळं माझं काम असतं, सकाळचं रुटीन मधलं चालू असतं. आणि वेळ ही वाया जात नाही, कंटिन्यू काम करून घेतल्यामुळे. आणि मग दुपारी मला एडिटिंगसाठी वगैरे वेळ सापडतो. आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू छानशा ब्लॉग.